नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण कुठलंही वाटण न बनवता झटपट झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवली आहे। आपल्याला डब्याला किंवा जेवणामध्ये काय बनवावं भाजीसाठी हा नेहमीच पडलेला प्रश्न असतो, त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे मीडियम आकाराचे 3 बटाटे घेतले आहे। वजनी म्हणाल तर पाव किलो इथे मी बटाटे घेतले आहे। हे बटाटे 10 मिनिटांसाठी असेच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आणि एक 10 मिनिटांनंतर आपल्याला चांगलं दोघं हातांनी चोळून हे बटाटे स्वच्छ करून घ्यायचे आहे। यावरची सर्व माती आपल्याला काढून टाकायची आहे। आता आपण हे कट करून घेणार आहोत। छान स्वच्छ झाले, तुम्ही बघू शकतात। तर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही बटाटे कट करून घेऊ शकतात, पण मी लांबट आकारात मोठ्या तुकड्यांमध्ये हे बटाटे कट करून घेणार आहे। बटाटे कट करून झाले की ते पाण्यामध्ये असेच ठेवायचे, म्हणजे काळे पडत नाही। आता आपण फोडणी देणार आहोत। तर एका कढईमध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर पाव चमचा हिंग टाकायचं आहे। जिरं मोहरी चांगलं फुलू द्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा आलं लसणाची फ्रेश अशी पेस्ट करून टाकायची, 1 हिरवी मिरची बारीक कट करून आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता हे आलं लसूण मात्र चांगलं खरपूस होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा। आपण यामध्ये वाटण वापरत नाहीये, त्यामुळे कांदा आपल्याला एक असा एकदम बारीक कट करून टाकायचा आहे। कांदा सोनेरी रंगावर परतवला गेला आहे। आता आपण 1 टोमॅटो होता मीडियम आकाराचा, तो बारीक कट करून टाकलेला आहे। अगदी मऊसूत होईपर्यंत आपल्याला हा टोमॅटो यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर कढीपत्त्याची पानं सुरुवातीला टाकायची राहिली होती, म्हणून मी ती आत्ता टाकली। तुम्ही आधीच फोडणीमध्ये ही टाकली तरीही चालेल। आता टोमॅटो कांदा व्यवस्थित शिजावा म्हणून अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित हा टोमॅटो अगदी मॅश होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, टोमॅटो छान शिजलेला आहे, यातला तेलही सुटलेला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि हा घरातला गोडा मसाला 1 चमचा मी टाकलेला आहे। याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केली आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा। आता याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। काही सेकंदासाठी मसाले परतवले गेले की यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर आपल्याला 1 मिनिटासाठी हे मसाले वाफवून घ्यायचे आहे। फक्त जळणार नाही हे मसाले, याची काळजी घ्यायची आहे। हे बघा, मस्त मसाले परतवले गेले आहे। आता आपण यामध्ये कट केलेले बटाटे टाकून घेऊयात। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। 1-2 मिनिटांसाठी मंद आचेवर हे बटाटे या मसाल्यांमध्ये चांगले आपल्याला परतवून घ्यायचे आहे, त्यामुळे बटाट्यांचा स्वाद अजूनच वाढतो। आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। तर मी या ठिकाणी गरम पाण्याचा वापर केला आहे। तुम्ही रेग्युलर रूम टेम्परेचरचं पाणी वापरलं तरी चालेल, पण रस्सा भाज्यांना शक्यतो गरम पाणी वापरायचं, म्हणजे याला तर्री छान येते। आता मी साधारण 1 ते 2 कप इतकं पाणी टाकलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एक उकळी आली हाय फ्लेमवर की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे, मंद आचेवर करायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला 4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। तर हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये टाकलेला आहे आणि अर्धवट असं यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 10 मिनिटांसाठी ही भाजी पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायची आहे। छान मऊसूत असे हे बटाटे शिजून तयार झाले पाहिजे। वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो। तुम्ही बघू शकताय बटाटा छान अगदी मॅश होतोय, बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे। वरून थोडीशी कोथिंबीर सर्व करायची आणि गरमागरम भाकरी सोबत, पोळी सोबत किंवा भातासोबत खायला ही भाजी खूप छान लागते। एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।